कारण माझ्यासारख्या सामान्य मुलाचा सन्मान झालाय आणि त्या घराण्याचं नाव आहे आंबेडकर घराणा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. छोटा आहे या सगळ्या लोकांसमोर आज जी सगळी मंडळी इथे बसलेली आहे, ती सगळी मंडळी इथे बसलेली आहे, याच्यासमोर मी छोटासा घटक आहे तुमच्यासमोर जो आहे. फक्त मी एवढं सांगेन सगळ्यांना, आता आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे. आयुष्यात गोष्टी कशा घडत असते ते म्हणून घेतो मला माहित नाही कुठे जाणार होतो, काय करणार होतो. माझे भाऊ आज इकडे आले, महेंद्र भाजराव, माझे मोठे बंधू इथे बसलेले आहेत, आमच्या बहिणी पण आलेल्या आहेत. मला नव्हतं माहिती आम्ही कुठे जाणार आहे, काय करणार आहे, मला काय कल्पनाच नव्हती. कोण तिकडे गेला आम्ही त्याच्या मागं पळायचो, आपण हे करूया, आपण ते करूया. ध्येयच होतं आमच्या आयुष्यात. ते चुकून सापडलं आणि सापडल्यानंतर असं वाटलं की हेच आपली रोजीरोटी आहे किंवा हेच आपलं करिअर आहे, हेच आपलं भाग्य आहे, समजून काम करत होतो. काम करता करता फक्त एक गोष्ट डोक्यात होती आणि ज्यांच्यामुळे आज सगळं झालेला श्वास आहे. महत्वाचीच गोष्ट सांगतो मी, आपला जो श्वास आहे तोच बाबासाहेबांनी दिला. माझ्या मी इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचदा बोललेलं आहे. लोक मला आता खरंच बोलतो, घर घेतलंय, गाडी घेतली, सगळं घेतलंय. अरे माझं काहीच नाही, सगळं साहेबांचंच आहे. आपलं काय आहे, आपण आलोय देण्यासाठी काहीतरी आपण करूया आणि समाजाला काहीतरी देऊया, येणाऱ्या पिढीला काहीतरी देऊया. मला बरेच जण म्हणतात तू तुझ्या घराला फिल्टर पडायचं बच्चे मास्क जाणार. मला माझी लायकी कळली पाहिजे मी कुठून आले म्हणून. जर भविष्यात माझ्या लोकांना हवा गेली तर ती नको जायला, यासाठी ते नावाची मी पाठी लावली की मी फिल्टर पाड्यावर आलेलो आहे. उद्या जर मला काय वाटलं मी जास्त छाती बाहेर आली माझी, तर मला कळलं पाहिजे की भाई जास्त उडू नको, आपली लायकी बघा आपण. यासाठी आपल्याला ते असायला पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे आहे माझ्या आयुष्यातला सगळ्यात, म्हणजे हा दिवस मी कधी विसरणार नाही. कारण माझ्यासारख्या सामान्य मुलाचा सन्मान झालाय आणि त्या घराण्याचं नाव आहे आंबेडकर घराणा. त्याच्यासाठी हयात जाते, जन्म जातो, जन्म घ्यावा लागतो. पण माझं ह्या जन्मात हे माझं सगळं पुण्य पूर्ण झालेलं आहे, जबाबदारी वाढलेली आहे. मला जेव्हा फोन आला तेव्हा मी थोडंसं गडबडलो होतो, कारण म्हटलं यार आता आपल्याला पुरस्कार मिळणार आहे, मी असं काय केलेलं आहे. मी माझ्या पद्धतीने काम करतो, पण ही जी मंडळी आहे ती बसलेली आहे ती समाजासाठी एवढं कार्य करतात. मी आपण छोटासा घटक आहे त्याचा, पुन्हा एकदा सांगतो. पण साहेबांच्या हस्ते मला पुरस्कार देण्यात आलाय. चंदनशिवे साहेबांनी सांगितलं की आज त्यांचा हात आम्हाला लागला. साहेब सांगतात की मला दादा बोला, हे बोला. मला तर ह्या जन्म शक्य नाही की तुम्हाला मी दादा बोलेन, तुम्हाला साहेबच बोलेन. मीच काय, माझी येणारी पिढी तुम्हाला साहेब बोलेन. कारण आम्ही जे उभे आहोत, आम्हाला जो कॉन्फिडन्स मिळाला, आम्ही जे हक्काने सगळीकडे जगतोय. माझ्यासारखा मुलगा फिल्टर पाडावरून लंडनला गेला, विमान बघणारा पोरगा विमानात बसतो, कुणामुळे तर बाबासाहेबांमुळे. मी लंडनला गेलो, बाबासाहेबांचं घर बघितलं. मी लंडनला गेलो, बाबासाहेबांचं घर बघितलं. त्याच्यानंतर माझ्यामध्ये अजून बदल झाले. मी म्हटलं नाही यार, अजून आपल्याला खूप काय करायचं आहे आणि ते फक्त बाबासाहेबांमुळे शक्य झालेलं आहे. आणि जितकं होईल तितकं समाजासाठी, गोरगरिबांसाठी, जे आपले त्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आपल्याकडनं किती करता येईल तेवढं करण्याचा मी फक्त प्रयत्न करणार आहे, छोटा मोठा प्रयत्न. मी काय फार चंदनशिवे साहेबांसारखं बोलणार नाही, कारण चंदनशिवे साहेब म्हणले मी सगळ्यात पहिला आलो, सगळ्यात शेवटी मला बोलाय दिलंय. साहेब एवढे बोलले की अर्धा लोकांना वाटतं कार्यक्रम संपलाय. पण इतकं भारी बोलले. आता पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आमच्यासारख्या लोकांना तुम्ही इतकं मोठं केलेलं आहे आणि आज हा जो वंचित बहुजन आघाडीतर्फे मला जो पुरस्कार मिळालाय याचा मी कायम ऋणी राहील. तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, साहेबांचे मनापासून आभार मानतो. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हा पुरस्कार घेताना मला असं वाटलं अरे बाप मोठं काय मी. बच्ची सध्या नको बाबा, माझं पोट बघितलं तुम्हाला चंद्रशिव साहेब वाटत. हे डॉक्टरला सांगून मी 3 दिवसात बरं करणार आहे. तर म्हणतो बरे हो म्हणतो. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार मानतो, साहेबांचे आभार मानतो. आणि आता आपल्याला बराच वेळ झालाय, साहेबांना काही मनोगत व्यक्त करायचं आहे, तर मी तुमची थोडीशी रजा घेतो. धन्यवाद.